नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या धडक मोहिमेमध्ये नांदेड परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ आणि घातक शस्त्रविरोधी मोहिमेमध्ये 131 गुन्हे नोंद करण्यात आले असून तब्बल 94 लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक यांनी अधिकारी आणि अंमलदारांचे कौतुक केले आहे. 11 ते 25 एप्रिल दरम्यान राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये नांदेड परिक्षेत्रामध्ये गुटखा व्यावसायिकांविरोधात 34, अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये 5 आणि शस्त्रविरोधी कारवाईमध्ये एकूण 92 अशी एकूण 131 कारवाया करण्यात आल्या. यात आरोपितांकडून 57,48,753 रुपयाचा गुटखा, अन्य साहित्य, गांजा आणि वाहन आणि 4 गावठी पिस्तूल, कारतूस असा एकूण 54,13,483 रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. गुटखा विरोधी मोहिमेमध्ये एकूण 34 गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून नांदेड 9, परभणी 4, हिंगोली 3 आणि लातूरमध्ये 18 गुन्हे नोंद करण्यात आले असून 57,48,753 रुपये, तर अंमली पदार्थ विरोधी मोहिमेमध्ये 15,87,450 आणि शस्त्रविरोधी मोहिमेमध्ये 20,77,280 रुपये एवढा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या मोहिमेत नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर येथील पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. अवैध व्यवसायाच्या संदर्भात नागरिकांनी कोणाच्याही भीतीला न घाबरता 9150 या खबर हेल्पलाईनला सूचना करावी असं आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केलं आहे. पोलीस विभागाच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस कारवाईच्या अन्य एका घटनेमध्ये परभणी शहरातील नवा मोंढा पोलीस स्थानक हद्दीतील शंकरनगर भागात मागील वर्षी घडलेल्या घरफोडी प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हा शाखेने तत्परतेने तपास करत कृष्णा अण्णा शिंदे, अण्णा उर्फ दुरडी मारुती शिंदे आणि किरण रमेश शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पथक गस्तवर असताना कृष्णा शिंदे यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची पोलिसी खाक्यात चौकशी केली असता अण्णा उर्फ दुरडी मारुती शिंदे, किरण रमेश शिंदे आणि सुनील हरिश्चंद्र सूर्यवंशी यांच्या संगनमतीने हे घरफोडी केल्याचे त्यांनी कबूल केले. या सर्वांच्या ताब्यातून 2 तोळे 16 ग्रॅम सोने याची किंमत 70,000 रुपये आहे असा ऐवज हा जप्त करण्यात आला. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाल यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, उपमहानिरीक्षक चंदन सिंह परिहार, अंमलदार मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, सुग्रीव केंद्रे, RB जाधव, सूर्यकांत फड, रंगनाथ दुधाटे, शेख रफिउद्दीन, दीपक मुदिराज, हनुमान ढगे, हुसेन हनवते यांच्या पथकानं केले आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.